Okay, come to the circuit diagram. This is single phase AC voltage source. Okay, या voltage sourceच्या सिरीजमध्ये काय आहे, RL, R means resistor and this one is the inductor. ओके, आपल्याला काय माहिती आहे, इंडक्टर कशाने डिनोट करणार आपण, एल ने. रजिस्टर आपण कशाने डिनोट करतो, आर ने. हा जो सिंगल फेज AC व्होल्टेज सोर्स आहे याचं व्होल्टेज किती असतं, V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. त्यालाच आपण म्हणतो VM साइन ऑफ 2 पाय FT और VM साइन ऑफ थिटा. ओके, हे Vचं व्होल्टेजचं इक्वेशन आहे, या सायनोसायडल व्होल्टेजचं इक्वेशन. ओके, त्यानंतर ॲज द व्होल्टेज गिवन टू द सर्किट, जेव्हा व्होल्टेज अप्लाइड होतं काय होतं, करंट स्टार्ट होतो फ्लो होण्यासाठी. हा जो आहे आय करंट सर्किटमधनं काय होणार आहेत, फ्लो होणार आहेत. सो दिस इज रजिस्टर आर आणि दिस इज इंडक्टर एल. इन सिरीज सर्किट, सिरीजमध्ये काय होतं, सिरीजमध्ये करंट जो आहे तो डिव्हाइड होतो. ओके, सॉरी, करंट जो आहे तो सेम असतो आणि व्होल्टेज जे आहे ते डिव्हाइड होतं. हा जो करंट आहे आय, हाच सेम करंट तुमच्या आरमधनं फ्लो होणार आहे, तोच करंट तुमच्या इंडक्टरमधनं पण फ्लो होणार आहे. पण व्होल्टेज जे आहे, टोटल व्होल्टेज, हे व्होल्टेज डिवायडेड होईल. म्हणजे काय, या रजिस्टरच्या अक्रॉस डिफरंट व्होल्टेज असेल आणि या इंडक्टरच्या अक्रॉस डिफरंट व्होल्टेज असेल. लेट्स डिनोट VR इज द व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर. ओके, अँड VL इज द व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल्स टू I इंटू आर. ओके, V इज इक्वल्स टू I इंटू आर हा कशासाठी, DC साठी, सॉरी बरोबर DC साठी. आणि AC साठी जर असेल तर आपण आर हा रिप्लेस कशाने करतो, झेडने, बिकॉज झेड इज व्हॉट, इम्पिडन्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स प्लस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो लेट्स कम टू द VR. VR म्हणजे काय असेल, ह्या रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज. मग या रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच काय, त्याच्यातनं फ्लो होणारा करंट. करंट कोणता असणार आहे, हा आय इंटू याचा रजिस्टन्स. याचा रजिस्टन्स काय असेल, ॲज इट इज आर असणार आहेत. ओके, आर. नेक्स्ट आहे इंडक्टर एल. व्हॉट इज इंडक्टर एल, अगेन ह्या इंडक्टरमधनं फ्लो होणारा करंट काय असेल, हा सेम आय ॲज इट इज. आणि त्याचा जो रेजिस्टन्स और ओहमिक व्हॅल्यू जी असेल, काय असेल याची ओहमिक व्हॅल्यू और ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, इट इज एक्स सफिक्स एल, दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. कळालं सगळ्यांना ही दोन्ही इक्वेशन. V इज इक्वल्स टू VR is equals to I into R and VL is equals to I into XL. Okay, why? Because from the Ohm's law V is equals to I into R and again जर फक्त आपण AC साठी बघितलं, इंडक्टरसाठी जर बघितलं तर इंडक्टरसाठी काय असेल, VL is equals to I into XL. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना. काय केलं, एक सर्किट डायग्राम ड्रॉ केली. सर्किट डायग्राममध्ये काय असेल, व्होल्टेज इक्वेशन V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. त्यालाच आपण म्हटलंय VM साइन ऑफ 2 पाय FT. त्यालाच आपण काय म्हणणार, VM साइन ऑफ थिटा. म्हणजे हा ओमेगा जो आहे, हा ओमेगा म्हणजे 2 पाय F. ओके, या ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2 पाय F व्हॅल्यू असते. ओके, नेक्स्ट आहे, आता हे जे काही व्होल्टेज इक्वेशन तुम्ही ड्रॉ केले, या व्होल्टेज इक्वेशनवरनं तुम्हाला ड्रॉ करायची आहे फेजर डायग्राम. आता फेजर डायग्राम कशी असते तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. फेजर डायग्राममध्ये कोणत्या क्वांटिटीज असतात, देर इज अ वन रेफरन्स क्वांटिटी अँड देर इज अ वन फेजर क्वांटिटी. रेफरन्स क्वांटिटी इज ऑलवेज द क्वांटिटी विच इज सेम इन द सर्किट. आता ह्या सर्किटमध्ये या रजिस्टर आणि इंडक्टरमध्ये सेम फ्लो कोण होतंय, व्होल्टेज होतंय का करंट आहे, तर करंट सेम आहे. म्हणजे इथं आपण रेफरन्स कोणाला घेणार, करंटला घेणार. मग आता इथे असं ड्रॉ करायचं, या पॉईंटपासून इथपर्यंत हा आहे करंट, सपोज आय. कधी पण फेजर डायग्रामला ॲरोने इंडिकेट करायचं. ॲरो जर नसतील तर ती फेजर डायग्राम तुमची होणार नाही. ओके, V इज इक्वल्स टू आय आरसाठी आपण काढतोय. हा जो आहे तुमचा आय. आणि आता दुसरा काय ड्रॉ करायचं आहे आपल्याला, VR. तर VR काय असणार आहे, जनरली करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स अँड व्होल्टेज अक्रॉस द रजिस्टर इज इन फेज. हे आपण फर्स्ट लेक्चरला बघितलं होतं सर्किट कंटेनिंग आर ओनलीमध्ये. सो दिस VR कम्स इन फेज. हा इथे VR असेल तुमचा. ओके, मग यांच्यातला फेज डिफरन्स किती असणार आहे, 0. यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहेत का काही, फाय आहेत का काही, थिटा असणार आहेत का काही, थिटा इज इक्वल्स टू 0 डिग्री. ओके, ही झाली फेजर डायग्राम कशासाठीची, VR इज इक्वल्स टू IR साठीची. VR इज इक्वल्स टू IR साठी काय असणार आहे,
स्ट्रेट तुमचा रेफरन्स तुमचा असणार आहे करंट आणि त्याच्याच इन फेज काय असणार आहे तुमचं व्होल्टेज. नाव कम टू द VL इज इक्वल्स टू I इंटू XL. नाव अगेन याच्यासाठी पण कोण रेफरन्स घ्यायचं, करंट रेफरन्स घेतला. सपोज हा डॉट नका ड्रॉ करू, हा डॉट नाही राहत शक्यतो. हा असेल तुमचा काय I ॲज अ रेफरन्स आणि इथे काय करायचं आहे VL. तर VL साठी काय असतं जनरली करंट फ्लोईंग थ्रू द प्युअर इंडक्टर. तर प्युअर इंडक्टरमध्ये काय होतं, प्युअर इंडक्टरमध्ये करंट हा 90 डिग्रीने लॅगिंग होता, बरोबर का. व्होल्टेजला करंट हा 90 डिग्रीने लॅग होतो. मग आता इथं जर करंट जर रेफरन्स घेतला आहे तर व्होल्टेज काय असेल, हा लीडिंग असेल. मग इथे 90 डिग्रीने लीड काय दाखवणार आहेत आपण व्होल्टेज, हे असणार आहे तुमचं व्होल्टेज VL आणि किती डिग्री यांच्यामध्ये डिफरन्स 90 डिग्री. ओके डन. हा VR इज इक्वल्स टू I इंटू R. तर याच्यासाठीचं इक्वेशन काढल्यानंतर फेजर डायग्राममध्ये डिफरन्स किती आला व्होल्टेज आणि करंटमध्ये 0. VL इज इक्वल्स टू I इंटू XL. याच्यासाठी जर फेजर डायग्राम काढली तर काय येतं, करंट ॲज अ तुमचा रेफरन्स क्वांटिटी, रेफरन्स म्हणजे ती थोडी एक्स ॲक्सिसला असणार. ओके आणि करंट जर रेफरन्स असेल तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किटसाठी काय होतं, प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये तुमचा व्होल्टेज कितीने लीड होणार आहे 90 डिग्रीने. ओके या दोन्ही झाल्या तुमच्या फेजर डायग्राम. नाव कंबाईन दिस बोथ फेजर डायग्राम. कंबाईन जर केली सर्किट फेजर डायग्राम तर आपल्याला कंप्लीट फेजर डायग्राम मिळेल. तर फेजर डायग्राम फॉर RL सिरीज सर्किट. फेजर डायग्राम कशी असेल मग RL सिरीजसाठी, तर जो करंट आहे ॲज इट इज, इथे बघा करंटची जशी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ड्रॉ करणार तुम्ही. हा असेल तुमचा करंट I. त्यानंतर VR कुठे होता, VR इन फेज होता, बरोबर आहे. आणि VL कुठे होता, VL हा 90 डिग्रीने लीड करतोय, बरोबर आहे. हा होता VL. आता हे झाले तुमचे VL आणि VR. आपल्याला ड्रॉ कोणता करायचा आहे, हा टोटल व्होल्टेज V. तर हा टोटल व्होल्टेज V कसा ड्रॉ करणार, या दोघांचं काय करणार आहे आपण पॅरलली प्रोजेक्शन्स घेणार. पॅरलल प्रोजेक्शन्स घेणार म्हणजे कसे घेणार, तर हे बघा हा पॉईंट तुम्हाला मिळाला, बरोबर आहे. पॅरलली घेतल्यानंतर हा पॉईंट तुम्हाला मिळाला, तर हा तुमचा काय असेल मग टोटल व्होल्टेज V. दिस इज टोटल व्होल्टेज V. कळालं सगळ्यांना. फेजर डायग्राम कशी ड्रॉ केली ती, कंप्लीट फेजर डायग्राम कशी असणार आहे, करंट रेफरन्स क्वांटिटी, करंटच्या इन फेज काय होतं व्होल्टेज VR, त्याच्याच आपण काय केलं 90 डिग्रीने करंटच्या 90 डिग्रीला लिडिंग कोण होता व्होल्टेज VL आणि दोघांचं जर पॅरलल प्रोजेक्शन घेतलं तर आपल्याला काय मिळालं आहे व्होल्टेज V. नाऊ दिस इज युअर अँगल थिटा. ओके दिस इज युअर अँगल थिटा. सो नाऊ फ्रॉम दिस फेजर डायग्राम वी कॅन सी व्होल्टेज. जर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो लॅग होतो आणि जर करंट रेफरन्स घेतलं तर व्होल्टेज काय होतंय लीड होतंय. सो फेजर डायग्राममध्ये तुम्ही कसं एक्सप्लेनेशन लिहू शकाल, इन फेजर डायग्राम current is lagging to the voltage by an angle of theta or voltage is leading to the current by an angle of theta. Done. Next is voltage triangle. व्होल्टेज ट्रँगल. आता हा व्होल्टेज ट्रँगल कसा ड्रॉ करायचा, तर ही साईड जे आहेत हा व्होल्टेज जो आहे ॲज इट इज ह्या व्होल्टेजच्या क्वांटिटीज आपण घेणार. हा व्होल्टेजचा हायपोटेनियस कन्सिडर करणार, हा V ॲज इट इज. त्यानंतर ही तुमची रिअल साईड आहे VRची ती पण ॲज इट इज. इंडक्टर जो आहे तो इंडक्टर आपण प्रोजेक्शन काय करणार त्याचे इकडे घेणार आहेत, त्याला काय म्हणणार आहेत आपण इमॅजिनरी पार्ट. सो व्होल्टेज ट्रँगल कसा येईल बघा, हा असेल तुमचा VR, हा होता तुमचा हायपोटेनियस ज्याला की तुम्ही म्हटलंय V आणि ही जी VL होता हा VL, ह्या VL ला तुम्ही कुठे रिप्लेस करतायत, सॉरी
VLचा कुठं होता, अप्पर साईडला एरो, म्हणजे हा VL असेल, हा तुमचा असेल टोटल व्होल्टेज V आणि हा असेल तुमचा VR. अगेन हा काय असेल तुमचा थिटा. बरोबर आहे. कळालं का ट्रायंगल कसा ड्रॉ केला, व्होल्टेज ट्रायंगल. फेजर डायग्राम बघितली, कंप्लीट फेजर डायग्राम. कंप्लीट फेजर डायग्राममध्ये जी काही तुमची रिअल साईड आहे, रिअल साईड कोणती आहे, VR. त्याच्यानंतर हा V पण ॲज इट इज घ्यायचा, फक्त हा VL जो आहे तो रिप्लेस करायचा कुठे, इमॅजिनरी पार्ट. ही इमॅजिनरी लाईन झाली ना, ही कंप्लीट लाईन आहेत का, नाही आहे, ही इमॅजिनरी लाईन आहे. या इमॅजिनरी लाईनला कोणाला रिप्लेस केलं, VL ला. मग याच्यावरनं साईन, कॉस, टॅन थिटाचे इक्वेशन्स काय असतील. साईन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट काय आहे, VL. VL अपॉन हायपोटेनियस म्हणजे V. कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजे काय, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज VR अपॉन V. टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन ॲडजेसंट, दॅट इज VL अपॉन VR. हे झाले तुमचे इक्वेशन्स. आता ह्या इक्वेशनला पण तुम्ही थोडंफार मॉडिफाय करू शकतात, जे की आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. ओके, इक्वेशन्स कसे काढले कळाले. साईन थिटा म्हणजे किती, साईन थिटा इज इक्वल्स टू VL अपॉन V बिकॉज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा म्हणजे काय, VR अपॉन V दॅट इज ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. टॅन थिटा इट इज इक्वल्स टू VL अपॉन VR दॅट इज अपोजिट अपॉन ॲडजेसंट. डन. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. नाऊ आफ्टर द व्होल्टेज ट्रायंगल वी कॅन ड्रॉ द इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल कसा ड्रॉ करणार, इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजे काय, इथे बघा, हा जो आहे हा इम्पिडन्स आहे Z. ओके, हा Z म्हणजे काय असतो, इम्पिडन्स. जर व्होल्टेज ट्रायंगलला डिवायडेड बाय I केलं तर आपल्याला काय भेटेल, इम्पिडन्स ट्रायंगल भेटेल. बरोबर का. जर व्होल्टेजला डिवाइड I केलं तर आपल्याला काय भेटेल, इम्पिडन्स भेटेल. मग इथे टाका, नोट टाका, डिवाइड व्होल्टेज ट्रायंगल बाय I. ओके, मग हा जसा ट्रायंगल आहे तसाच इम्पिडन्स ट्रायंगल राहील. ओके, मग पहिले व्होल्टेज ट्रायंगल घेऊ वाटलेस तर आपण इथे. हा समजा व्होल्टेज ट्रायंगल होता, याचा एरो हा इकडे, हा एक एरो, हा एक एरो. दिस इज V, VR अँड VL. हा होता तुमचा थिटा. याला काय करायचंय, डिवाइड बाय I. याला डिवाइड बाय I केल्यावरती कसा ट्रायंगल राहील, मग सेम ॲज इट इज ट्रायंगल. This is V upon I, this is VR upon I and this is VL upon I. बरोबर आहे, V upon I. आता इथे V upon I म्हणजेच काय, Z. बरोबर का. मग याला V upon I इज इक्वल टू आपण Z डायरेक्टली ते ड्रॉ करू शकतो. So V upon I is equals to directly Z. Now VR upon I. आता इथे बघा, VR upon I. जर VR ला अपॉन I केलं तर काय भेटेल आपल्याला, R मिळेल. बरोबर का, R मिळेल. सो दिस साइड इज युअर R. VL अपॉन I. VL ला जर I ने डिवाइड केलं तर काय भेटेल आपल्याला, XL मिळेल. बरोबर का. सो दिस साइड इज XL. डन. सो दिस इज थिटा, Z, R आणि XL. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. आता यावरनं येस पुन्हा मॅम. साईन कॉस टॅनचे इक्वेशन काढणार. साईन थिटा, कॉस थिटा अँड टॅन थिटा. साईन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज XL अपॉन Z. कॉस म्हणजे काय, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज R अपॉन Z. आणि टॅन म्हणजे काय, अपोजिट अपॉन ॲडजेसंट, दॅट इज XL. डन. फर्स्ट आपण ड्रॉ केला व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगलवरनं आपण काय ड्रॉ केला, इम्पिडन्स ट्रायंगल. थर्ड वन इज द पॉवर ट्रायंगल. आता पॉवर ट्रायंगल कसा असणार आहे,
व्हॉट इज पॉवर ट्रायंगल? पॉवर म्हणजे काय? पी. पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. हे आहे तुमचं DC साठीचं इक्वेशन डायरेक्टली. टोटल पॉवरचं इक्वेशन काय आहे? P इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. मग समजा आपण व्होल्टेज ट्रायंगलला करंटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कोणता ट्रायंगल मिळेल? कोणता मिळेल? पॉवर ट्रायंगल मिळेल. सो अगेन राईट डाऊन दी नोट दॅट इज मल्टिप्लाय व्होल्टेज ट्रायंगल बाय आय. ओके, मल्टिप्लाय व्होल्टेज ट्रायंगल बाय आय. मग आता व्होल्टेज ट्रायंगल ॲज इट इज पुन्हा ड्रॉ केला. काय आहे व्होल्टेज ट्रायंगल? व्होल्टेज ट्रायंगलला हा आहे व्ही, हा असणार आहे VR, हा असेल थिटा, इथे आहे VL. याला काय करायचं? मल्टिप्लाय बाय आय. मल्टिप्लाय केलं आयने तर काय भेटेल पुन्हा? सो दिस इज V इंटू आय, दिस इज VL इंटू आय अँड दिस इज VR इंटू आय. हा काय असेल तुमचा? थिटा अगेन. ओके, भेटलं का हे असं? V इंटू आय, VL इंटू आय, VR इंटू आय. मग आता हे कसं काढणार? आता याच्यावरनं काय काढणार आपण? तर इथे जो आहे हा VL आणि हा VR आपण रिप्लेस करू. V इंटू आय हा डायरेक्टली कोणती पॉवर क्रिएट होतो? टोटल आपली पॉवरचं इक्वेशन हे नाही आहे. इथं जी पॉवर असेल V इंटू आय हिला आपण डायरेक्टली म्हणणार आहे S. ओके, याला काय म्हणणार आहेत आपण? S. S इज इक्वल्स टू V इंटू आय. AC मध्ये S इज नथिंग बट युअर apparent power. Apparent power means it is the addition of your, or it is the total power consumed by the circuit. Okay, S is nothing but the V into I. त्यानंतर इथे असणार आहे तुमची VR इंटू आय. आता हा VR जो आहे हा VR जे व्होल्टेज ट्रायंगलचं इक्वेशन आहे त्याच्यावरनं जर ड्रॉ केलं तर VR म्हणजे काय येईल? फक्त आपल्याला V इंटू कॉस थिटा येईल का? V इंटू कॉस थिटा. तर टाका इथे V कॉस थिटा इंटू आय. ओके, इंटू आय म्हणजेच काय असेल? VI कॉस थिटा. बरोबर का? VI कॉस थिटा हे तुमचं कशाचं इक्वेशन झालं? ह्या रिअल साईडचं, जी की तुमची आहे P, दॅट इज नथिंग बट द ट्रू पॉवर. ओके, नेक्स्ट आहे Q. Q काय असणार आहे? इथे आय आहे तो आय ॲज इट इज घ्या. VL जो आहे तो VL व्होल्टेज ट्रायंगलवरनं रिप्लेस करा. VL इज नथिंग बट द V इंटू साईन फाय. मग V साईन फाय और V साईन थिटा. VI साईन थिटा म्हणजे काय? Q इज इक्वल्स टू VI साईन थिटा, P इज इक्वल्स टू VI कॉस थिटा अँड S इज इक्वल्स टू V इंटू आय. हे झाले तुमचे पॉवर ट्रायंगलचे इक्वेशन्स. डन. आता हे PQS काय आहे? तर PQS म्हणजे असणार आहेत पॉवर ट्रायंगलच्या तुमच्या 3 साईड्स. फॉर एक्झाम्पल, S इज युअर पॉवर, देन Q इज युअर रिॲक्टिव्ह पॉवर, P इज द रिअल पॉवर. रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड ॲपिअरंट पॉवर अशा 3 टाईपचे पॉवर आहेत. आता हे काय असतं? तर परत सर्किट बघा. आता नॉर्मली समजा तुम्ही 230 व्होल्ट सप्लाय दिलाय. 230 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर तुमचा हा सगळाचा सगळा जो सप्लाय तुम्ही दिलेला आहे तो तुमचा जो काही लोड आहे, लोड म्हणजे कोण? हे जे तुमचे कनेक्ट केलेले जे असतात एलिमेंट ते सर्किटमधले, तर हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब करतात का? ते नाही करत. फॉर एक्झाम्पल, मी लेक्चर डिलिव्हर करते, मी 100% ऑफ मी माझं लेक्चर मला डिलिव्हर करते. तर 100%च तुम्हाला सगळ्यांना समजतंय का? नाही समजत आहे. समजा तुम्हाला 90% कळालं किंवा 80% कळालं, तर ती 80% समजा तुम्ही काय म्हणणार? तर तुमची ॲक्टिव्ह पॉवर झाली. ॲक्टिव्ह म्हणजे काय? ट्रू. ॲक्टिव्ह ऑर ट्रू पॉवर इज नथिंग बट दी ॲक्च्युअल पॉवर जी की तुम्ही सोर्सकडनं घेतली. म्हणजे जसं काय मी तुम्हाला डिलिव्हर केल्यानंतर, एखादं लेक्चर डिलिव्हर केल्यानंतर 80% ऑफ तुम्हाला लेक्चरमधलं समजलं, तर 80% ऑफ समजलं म्हणजे काय? ते 80% तुमचं काय असेल? ॲक्टिव्ह थेरॉटिकल नॉलेज असेल तुमचं किंवा ॲक्टिव्ह नॉलेज असेल तुमचं. ओके, सिमिलरली मग बाकीचं 20% काय असतं? 20% सर्किटमध्ये, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जनरली काही जी पॉवर आहे ती ॲब्झॉर्ब न करता सर्किटमध्येच राहते किंवा ती
रिॲक्टिव्ह कंपोनंट जे असतात, रिॲक्टिव्ह कंपोनंट मीन्स व्हॉट, की स्टोअर करून ठेवतात, ते ॲब्झॉर्ब नाही करत, ते स्टोअर करून ठेवतात फॉर द फर्दर यूज. म्हणजे समजा कपॅसिटर जो आहे, कपॅसिटर जो असतो तो काय करतो, चार्जिंग केल्यानंतर इनिशियली जेवढी अमाऊंट ऑफ पॉवर आहे तेवढी तो ॲब्झॉर्ब करतो. ओके. पण तुम्ही स्विच ऑफ सप्लाय बंद केल्यानंतर तुमचा कपॅसिटर लगेचच्या लगेच डिस्चार्ज होतो का? नाही होत. तो काय करतो, हळूहळू त्याची जी एनर्जी आहे ती डिसिपिएट करतो. सिमिलरली जी पॉवर ॲक्च्युअल सर्किटच्या एलिमेंटने कन्झ्युम केली तिला काय म्हणायचं, ॲक्टिव्ह पॉवर. पण जी उरलेली आहे 20% तिला तुम्ही काय म्हणणार, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणणार. मग आता ही ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपिअरंट आपण कशी दाखवणार, तर ॲक्टिव्ह म्हणजे पी, ओके, रिॲक्टिव्ह म्हणजे क्यू आणि ॲपिअरंट म्हणजे काय, एस. ॲपिअरंट म्हणजे काय, ही ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह दोघांचं पण कॉम्बिनेशन असेल. ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह दोघांचं कॉम्बिनेशन काय असेल, तुमची ॲपिअरंट पॉवर असेल. मग युनिट्स काय आहेत यांचं, तर येस, ॲपिअरंट पॉवर जे आहे तर त्यांचं युनिट आहे KVA. जनरली VA युनिट आहे, त्याला तुम्ही KVA म्हणू शकता किंवा मग MVA पण म्हणू शकता. के मीन्स किलो व्होल्ट ॲम्पियर, मेगा व्होल्ट ॲम्पियर और दिस इज व्होल्ट ॲम्पियर. पी म्हणजे काय, VI cos phi. याचं युनिट असतं वॅट. ओके, ही ॲक्च्युअल कन्झ्युम केलेली पॉवर आहे म्हणून हिला म्हणतात तुम्ही वॅट. मग किलोवॅट आणि मेगावॅट असे हे त्याचे युनिट झाले. त्यानंतर झाले क्यू काय असेल तुमचा, क्यू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर, ज्याचं की इक्वेशन काय आहे, VI sin phi. तर मग त्याचं युनिट काय आहे, VAR, बिकॉज ही कोणत्या टाईपची पॉवर आहे, रिॲक्टिव्ह पॉवर आहे. सो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. त्यालाच अजून किलोमध्ये कन्वर्ट केलं तर किलोमध्ये KVAR, मेगामध्ये कन्वर्ट केलं तर MVAR. ओके, हे झाले कशाची युनिट्स, तुमच्या पॉवरचे युनिट. पॉवर काय आहेत सगळ्यांना कळालं, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपिअरंट पॉवर. Yes, ma'am. Okay, I am repeating once again our today's topic, RL सिरीज सर्किट. RL सिरीज सर्किटमध्ये काय असतं, एक सर्किट डायग्राम सगळ्यात पहिले आपण ड्रॉ केली, ज्याच्यामध्ये तुमचा सिंगल फेज AC सोर्स आहे, रजिस्टर आणि इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. ॲज द करंट सिरीज आहे, तर सिरीज आहे म्हटल्यानंतर करंट काय असेल, सेम फ्लो होणार आहे पूर्ण सर्किटमध्ये. सो करंट असेल तुमचा I. जो व्होल्टेज सोर्स आहे तर व्होल्टेज सोर्सचं इक्वेशन काय असेल, V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. त्यालाच तुम्ही अजून म्हणतात ओमेगा टीला O2πft ने रिप्लेस करू शकतात आणि VM साइन ऑफ थिटा तुम्ही म्हणू शकतात. त्यानंतर रजिस्टर आहे आणि इंडक्टर आहे. सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज डिव्हाइड होतं आणि करंट हा सेम असतो. मग व्होल्टेज डिव्हाइड झालं तर रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, VR. इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, VL. सो व्हॉट इज VR फ्रॉम द ओहम्स लॉ, I इंटू R. व्हॉट इज VL, VL फ्रॉम ओहम लॉ इज इक्वल्स टू I इंटू XL. व्हाय XL, कारण की इथं Z म्हणायला पाहिजे होतं आपण, पण Z इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ R प्लस JXL मायनस XC असं कॉम्बिनेशन आहे. पण R पण नाही आणि XC पण नाही, इथं फक्त XL आहे म्हणून आपण इथे काय इक्वेशन घेणार आहे, XL. सो VL इज इक्वल्स टू I इंटू XL. कंप्लीट फेजर डायग्राम काढण्यासाठी इंडिव्हिज्युअल फेजर डायग्राम काढली आपण. इंडिव्हिज्युअल फेजर डायग्रामसाठी पहिलं इक्वेशन होतं VR इज इक्वल्स टू I इंटू R. तर पहिले जी क्वांटिटी सेम असते तिला काय घ्यायचं, रेफरन्स क्वांटिटी घ्यायचं. मग करंटला रेफरन्स घेतलं, रेफरन्स घेतल्यानंतर VR कसा आला त्याच्या इन फेजमध्ये. इन फेज म्हणजे काय, दोघांमध्ये काहीही डिफरन्स नसतो, झिरो डिफरन्स असतो फेजर डायग्राममध्ये, प्युअरली रजिस्टिव्ह सर्किटसाठी. प्युअरली इंडक्टिव्हसाठी काय असतं, जर करंट ॲज अ रेफरन्स घेतला तर व्होल्टेज काय होतं, 90 डिग्रीने लीड होणार आहे. ओके, करंट जर रेफरन्स घेतला तर व्होल्टेज किती होतं, 90 डिग्रीने लीड होणार आहे. दोन्ही डायग्रामला, फेजर डायग्रामला जर कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळेल, कम्प्लीट फेजर डायग्राम. तर कम्प्लीट फेजर डायग्राममध्ये पण सेम आहे, करंट I ॲज इट इज रेफरन्स, त्याच्या इन फेजमध्ये व्होल्टेज VR घेतलं, त्याच करंटला लिडिंग 90 डिग्रीने आपण काय दाखवला, VL दाखवला. या VL आणि VRचे दोघांचे प्रोजेक्शन्स घेतले आणि आपल्याला टोटल पॉईंट मिळाले V, बिकॉज आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, हे व्होल्टेज करायचं आहे. टोटल करंट आपण काढला पण टोटल व्होल्टेज काय आलं, तर हा व्होल्टेज आला. मग सर्किटचं व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन कसं आहे, तर व्होल्टेज हे करंटला 5 डिग्रीने लीड करते, लीड झालं, हे लीडिंग झालं असं. पण करंट हा व्होल्टेजला काय करतोय, लॅग करतोय बाय अँगल ऑफ थिटा. आता ह्या फेजर डायग्रामवरून आपण काय ड्रॉ करणार आहे,
पॉवर ट्रँगल, व्होल्टेज ट्रँगल अँड इम्पिडन्स ट्रँगल. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं व्होल्टेज ट्रँगल. तर व्होल्टेज ट्रँगल ड्रॉ करण्यासाठी ही जी आहे व्ही आर ॲज इट इज रिअल साईड तशीच घ्यायची, हायपोटेनियस पण तसंच घ्यायचा, आणि हा जो व्ही एल आहे हा व्ही एल आपण काय करतोय, रिप्लेस करतोय इमॅजिनरी साईडला. सो दिस इज व्होल्टेज ट्रँगल. व्होल्टेज ट्रँगलमध्ये हा जो आहे हा तुमचा व्ही होता तो ॲज इट इज हायपोटेनियस व्ही. व्ही आर तुमची रिअल साईड होती ती व्ही आर ॲज इट इज, आणि हा व्ही एल जो इमॅजिनरला रिप्लेस झाला आहे तो व्ही एल. याच्यामध्ये थिटा कुठे होता, इथे होता. मग आता याला साईन फाय, साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाचे इक्वेशन्स टाका. साईन थिटा काय असणार आहे, साईन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, म्हणजे किती, व्ही एल अपॉन व्ही. ओके. कॉस थिटा म्हणजे किती, व्ही आर अपॉन व्ही, दॅट इज ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही एल अपॉन व्ही आर, दॅट इज नथिंग बट द अपोजिट अपॉन ॲडजसंट. ओके. हे झालं तुमचं व्होल्टेज ट्रँगल. त्याच्याचवर इम्पिडन्स ट्रँगल काढायचं. इम्पिडन्स ट्रँगल म्हणजे काय, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू झेड. जर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू झेड असेल तर झेड म्हणजे काय असेल, व्ही अपॉन आय. जर व्होल्टेज ट्रँगलला जर आयने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, इम्पिडन्स ट्रँगल मिळेल. मग काय म्हटलं आपण इथे, डिवाइड व्होल्टेज ट्रँगल बाय आय. मग ॲज इट इज व्होल्टेज ट्रँगल काढला. पुढे काय म्हटलं, डिवाइड बाय आय. मग डिवाइड बाय आय म्हणजे काय, व्ही अपॉन आय. ह्या इथल्या व्होल्टेज ट्रँगलचं व्ही अपॉन आय, व्ही आर अपॉन आय, अँड दिस इज व्ही एल अपॉन आय. मग व्ही अपॉन आय म्हणजेच काय, इथं बघितलं आपण झेड वरती. व्ही अपॉन आय म्हणजेच काय, झेड. तर मग व्ही अपॉन आय इज ॲज इट इज झेड. व्ही आर अपॉन आय किती येतं, आर येतं, आणि व्ही एल अपॉन आय किती येतं, एक्सेल येतं. सो दिस इज एक्सेल अँड दिस इज आर. अगेन याच्यासाठी साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाचे इक्वेशन्स काढले तर काय येणार, साईन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज एक्सेल अपॉन झेड. कॉस थिटा इज इक्वल्स टू आर अपॉन झेड म्हणजे काय, आर अपॉन झेड म्हणजेच काय, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन थिटा म्हणजेच काय, एक्सेल अपॉन आर, दॅट इज अपोजिट अपॉन ॲडजसंट. ओके. हे झाले तुमचे इक्वेशन्स. त्यानंतर खाली काढला आपण पॉवर ट्रँगल. पॉवर म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ युअर व्होल्टेज अँड करंट. मग व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन आहे तर व्होल्टेज ट्रँगलला मल्टिप्लाय बाय आय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, पॉवर ट्रँगल भेटेल. तर करा मग मल्टिप्लाय. व्होल्टेज व्ही इंटू आय, ही साईड होती व्ही आर इंटू आय, आणि ॲज इट इज व्ही एल इंटू आय आपण जसंच्या तसं पुट केलं. व्ही इंटू आय काय आलं, तर व्ही इंटू आय हे असतं एस, दॅट इज द ॲपिअरंट पॉवर. व्ही आर इंटू आय काय आहे, तर व्ही आर इंटू आय जर केलं तर इथे बघा, ह्या व्ही आरला रिप्लेस केला आपण समजा, तर व्ही आर इंटू आय, तर हा व्ही आर काय येईल, व्ही इंटू कॉस थिटा. तर व्ही इंटू कॉस थिटा इंटू आय. ओके. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर व्ही आय कॉस थिटा, हे तुमचं इक्वेशन झालं. ओके. आणि लास्ट जे आहे ते क्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू आय इंटू साईन थिटा. ओके. आता यांची युनिट काय आहे, तर यस इज इक्वल्स टू व्ही ए, के व्ही ए और एम व्ही ए. क्यू इज इक्वल्स टू के व्ही ए आर, एम व्ही ए आर और व्ही ए आर, वोल्ट एम्पियर रिएक्टिव. ओके. आणि पॉवर पी युनिट काय, वॅट ओव्हर मेगावॅट. ओके. कळालं सगळ्यांना. दिस इज ऑल अबाउट युअर AC circuit containing